नमस्कार मित्रांनो, मी वर्ध कुमटेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो टॉक वर्ध या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मनाचे श्लोक लिहिणारे श्री समर्थ रामदास स्वामी यांवर आता एक समर्थ नावाचा चित्रपट आलेला आहे. तर तो मी आत्ताच पाहिला. तर त्या चित्रपटात खूप काही काही सांगितलेले आहे, समर्थांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो खूप चांगला प्रयत्न आहे. म्हणजे त्यात काही काही गोष्टी बेसिक आहेत. तुम्हाला अख्खा सांगणार आहे की मला तो पिक्चर कसा वाटला, तो चित्रपट. तर त्या चित्रपटाविषयी सर्वप्रथम माझे एक मान्य आहे की त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे त्यांचं सांगण्याचा एक उद्देश आहे की तुम्ही काय जगताय, तुमचं काय चालू आहे आता, या जगात काय चालू आहे, त्याच्यात काय अर्थ आहे का, ते सगळं त्याच्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरा, समर्थांचे विचार, समर्थांच्या बैठकीतून काय शिकलं पाहिजे. समर्थ नुसतंच श्लोक किंवा तप साधना करा असं नाही म्हणत. समर्थ म्हणा स्वतःचं मन शांत ठेवा, तुम्ही काय करताय ते समजलं पाहिजे समोरच्याला, आणि स्वतःला आधी विचारा 10 वेळा की काय करताय, आणि स्वतः गर्व हा नको, हे त्या पिक्चरमधून चित्रपटातून दिसलेलं आहे. तर त्या चित्रपटात समर्थांविषयी, समर्थांची भक्ती करणारे आणि बैठक, त्याविषयी ऑलराऊंड सगळं सांगितलेलं आहे. तर आता मी त्याच्याकडं कास्टवर जातो, म्हणजे त्या चित्रपटात कोणी कोणी काम केलं आहे. तर सर्वात प्रथम पुष्कर चिरपुटकर, आणि पुष्कर चिरपुटकर हे वडिलांची रोल करत आहेत. शर्वरी जेमनीस हे आईची रोल करत आहेत. तर पुष्कर चिरपुटकरांची ॲक्टिंग खूप भारी आहे. म्हणजे त्यांचे जे डायलॉग्स आहेत ते ऐकण्यासाठी कान आतुरतात की आता हे काय म्हणणार आहेत. स्क्रीनवर येतात, आता हे काय म्हणणार ते आपले कान ऐकण्यास आतुर होतात. आणि दुसरा अजून एक शर्वरी जेमनीस, त्यांची ॲक्टिंग तर खूप भारी आहे. मध्यंतरच्या आधी त्यांचा एक सीन छोटासा एवढा भारी आहे, डोळ्यात पाणी आणतो. खूप भारी चित्रपट आहे. आणि याच्यात अजून कास्ट झाली, कास्ट तर सगळेच भारी आहे. आणि कास्टमध्ये मला अजून एक आवडलं काय, की एक लहान मुलगा होता गोकू नावाचा. तर त्याची ॲक्टिंग मला खूप खास करून आवडली. त्याची ती बोलण्याची स्टाईल, त्याची चालण्याची स्टाईल, सगळंच त्याचं खूप भारी आवडलं मला. तर गोकूचं आहे का. आणि अजून एक त्याच्या पुढच्या पॉईंट्सवर जाऊ आपण, की लाईट, ते त्यांनी जिथे लाईट ठेवायची तिथंच लाईट ठेवली होतं. ते शूटिंग कोकणातले, तर जास्त उगाच लाईट नको अंधारात. आता तिथं लाईटीची परिस्थिती काय असते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की तिथं लाईट कमी असते थोडीफार, तिथं कधी वीज नसती, कधी हे नसतं. तर उगाच लाईट नाही टाकली त्यांनी, जेवढी पाहिजे तेवढीच, जिथं आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला ती असं वाटत नाही की खरंच चालू आहे शूटिंग, असं वाटतं की आपण एका ठिकाणी गेलो आहे. तर जिथं जेवढी लाईट असते मुबलक प्रमाणात, तेवढी तिथं लाईट दाखवलेली आहे. उगाच जास्त लाईट तिथं त्यांनी केलेली नाही आहे. ते एक मला अजून एक पॉईंट दिसला. आणि अजून पुढच्या पॉईंटवर जाऊ आपण, की 1.5 तासाचा पिक्चर येतो, 2.5 तासाचा पिक्चर आहे, पण 2.5 तासात तुम्हाला कुठंच बोर होत नाही. म्हणजे कंटिन्यू त्यांच्यासोबत चालतो आपण, कुठेही कॉमेडी नाही आहे, पण विचार हे खूप भारी आहे. आपण प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे. आईवडिलांचं आणि मुलाचं, या तिघांचे बॉन्डिंग अजून त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे दिसतात. आणि स्वतः गर्व, म्हणजे त्याच्यात त्या मेन कॅरेक्टरला स्वतः गर्व खूप असतो असं दाखवलं आहे. आणि खूप भारी आहे. म्हणजे मला हा चित्रपट खूप जास्त आवडला आहे. त्या चित्रपटाविषयी समर्थांनी काय शिकवलं, त्यापेक्षा आपण समर्थांकडनं काय शिकलं पाहिजे. आता समर्थांनी हनुमान मंदिर, मारुती मंदिरं बांधली, त्याच्यातनं आपण व्यायामही केला पाहिजे. असं म्हणजे समाजावर आपण काय परिणाम करतो, समाजावर आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजाकडनं, असं सगळं सांगितलं आहे. तर मित्रांनो, हा पिक्चर मला तर खूप आवडला. तुम्ही बघितला असेल, तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी बघितला नाही त्यांनी नक्की हा चित्रपट बघावा, ही माझी विनंती. धन्यवाद.